तर मंडळी, आज आपण ओल्या हळदीपासून अगदी पौष्टिक असं लोणचं तयार करणार आहोत. हे लोणचं वर्षानुवर्ष टिकतं आणि लहानांपासून मोठे सगळे आवडीने खातील. ओली हळद कसं मुलं खात नाहीत, त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने लोणचं बनवून मुलांना तुम्ही खाऊ घालू शकता आणि हे लोणचं खूप टेस्टी लागतं. त्याच्यामुळे तुम्ही ही कृती पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला अगदी बरोबर प्रमाण कळेल. आता ओली हळदीचं लोणचं करण्याकरता इथे मी हळद अशा पद्धतीने साल काढून किसणीने किसून घेतलेली आहे. माझ्याकडे जाड किसणी होती, त्याच्याने मी किसून घेतली. तुम्ही लहान लहान तुकडे पण करू शकतात. तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे तुकडे करून तुम्ही याचे करू शकतात. आता मी ते किसून घेतली, याच्यामुळे जरा तुम्ही बघू शकता म्हणजे हात पण कसे पिवळे झालेले आहेत. आणि ही हळद खूप गुणकारी असते शरीराकडे, त्याच्यामुळे अशी आपली खाल्ली जात नाही, तर आपण लोणचं अशा पद्धतीने बनवून खाऊ शकतो. आता याच्याकरता मी इथे 2 आचार मसाल्याचे हे पाकिटं वापरलेले आहेत रामबंधूचे. तर इथे मी 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत. ह्या तोतापुरी कैरी आहे, ही घेतलेली आहे मी 4. आणि ही हळद ना साधारण 2.5 ते 3 किलो असेल. आता इथे आपण एक मसाला करून घेणार आहोत. इथे मी लसूण घेतलेला आहे वाटीभर, मोठी वाटीभर. आणि मसाला करता मी थोडा लसूण घेतला आहे वेगळा, अद्रक घेतलेला आहे आणि तीच ओली हळद किसलेली घेतली आणि मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता. सुक्या मसाल्यामध्ये मी इथे मेथी दाणा घेतलेला आहे. हा 50 ते 60 ग्रॅम असेल. आणि मी धन्याची पावडर घेतलेली आहे. अख्खे धने घेतलेले आहेत 100-100 ग्रॅम. आणि पाव किलो सरसोची डाळ, पाव किलो बडीशोप, पाव किलो मोहरीची डाळ. असं आपल्याला हे वेगळं पण घ्यायचं आहे साहित्य सगळं. आणि इथे गुळाची भेली घेतलेली आहे मी 1 किलोची, पण मी इथे 1.5 किलो गूळ टाकलेला होता. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड कमी जास्त करू शकतात. आता आपण गॅसवरती एक कढई ठेवायची आहे. कढई आपल्याला व्यवस्थित मंद आचेवर तापू द्यायची आहे. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये मेथी दाणे घेतलेले आहे ते 100 ग्रॅम, धने, बडीशोप, इथे जिरं घेतलेलं आहे आणि थोडी काळी मिरी पण घेतली. हे सगळं आपण सुके जिन्नस जे आहेत ते अगदी मंद आचेवरती आपल्याला कढईमध्ये व्यवस्थित शेकून घ्यायचे आहेत. हे शेकताना गॅसची फ्लेम तुम्ही फास्ट करू नका, अगदी मंद आचेवरती. सुगंध थोडासा आला तिथपर्यंत तुम्हाला 1 ते 2 मिनिटापर्यंत शेकायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला अगदी मंद आचेवर शेकून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला ही सरसोची, मोहरीची डाळ आणि धना पावडर हे शेकायची गरज नाही आहे. हे फक्त आपण मिक्सरला एक फेरी याची पल्स मोडवरती फिरून घेऊया याला. आता हे आपलं जे आपण शेकलेलं आहे ते थोडं थंड होऊ देऊया. तोपर्यंत आपण एका साईडला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपला हा मसाला तयार करून घ्या. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मिरची, लसूण, अद्रक आणि हळद हे सगळं आपण थोडंसं असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक पेस्ट करू नका, तर जाडसर ठेवा, म्हणजे याची टेस्ट छान लागते लोणच्यामध्ये. हे बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता कसं मी जाडं आणि बारीक असं ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण आपलं हे पण थंड झालेलं आहे सुके जिन्नस, ते पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी हे जाडसर असे जाड आणि बारीक असे वाटून घ्यायचे आहे. त्याला आपण एकदम बारीक पावडर करायची नाही, आपल्याला अशी जाडसर पावडर थोडी ठेवायची आहे, म्हणजे याची पण टेस्ट छान लागते. हे बघा, इथे अशा पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता याचा टेक्स्चर कसा आलेला आहे. त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मोहरीची डाळ ही पण आपण पल्स मोडवरती अगदी 1 सेकंदाकरता अशी थोडीशी पिसून घ्यायची. हे बघा, अशी वाटून घेतलेली आहे मी. ती पण काढून घेऊ आपण एका भांड्यामध्ये. आणि मोहरीची डाळ ती पण आपण वाटून घेऊया पल्स मोडवरती अशा पद्धतीने. म्हणजे लोणचं करण्याच्या पूर्वी आपल्याला ही सगळं तयारी करून ठेवायची आहे. त्यानंतर इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे. तर ही जरा तिखट आहे, त्याच्यामुळे मी 3 मोठे चमचे घेतलेले आहेत. तुम्ही चमचा पाहू शकता केवढा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी तिखट जास्त करू शकतात. त्यानंतर आपण लगेच एका साईडला एका कढईत तेल गरम करत ठेवायचं. इथे मी 1 ते 1.5 किलो तेल वापरलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही नंतर कमी जास्त करू शकतात. त्यानंतर इथे सगळी तयारी बघा करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला सगळी तयारी करून खाली ठेवून द्यायचं आहे. इथे आपण कैरी पण छान अशी साल काढून अशा पद्धतीने मी कापून घेतलेली होती. आणि हा गूळ तर आपल्याला सगळ्यात शेवटी लागेल, तो पण मी छान बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपण इथे हिंग पण टाकायचं आहे. आणि तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे. इथे मोठ्या भांड्यामध्ये मी लोणचं तयार करणार आहे. त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे गरम केलेलं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण हिंग टाकायचं आहे. हिंग छान आपला टाकलेला वास मस्त सुगंध दरवळलेला आहे. त्यानंतर आपण जी पेस्ट केली होती ना लसूण, अद्रक, मिरची आणि हळदीची, ती टाकून थोडंसं याला शेकून घेऊया. तेल आपल्याला तापवताना अगदी छान कडक गरम करायचं आहे, म्हणजे अगदी वाफ येऊपर्यंत आपल्याला तेल कडक गरम करायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आपण जे सुके मसाले आपले वाटले होते, धने, जिरे,
ते सगळे मसाले आपण याच्यात टाकून व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला शेकून घ्यायचं आहे. त्यानंतर लाल तिखट पण टाकून घेऊया आपण आणि चवीपुरतं मीठ पण नंतर टाकूया. आता आपले हे जे मसाले आहेत, आचार मसाल्याचे 2 पाकिटं मी इथे टाकलेले आहेत. 3-3.5 किलो माझी हळद होती, त्याप्रमाणे मी 2 पॅकेट घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या हळदीनुसार कमी जास्त करू शकतात. तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करणार आहोत याच्यामध्ये. हे बघा, तेल आपलं छान गरम असल्यामुळे अगदी छान मिक्स झालेलं आहे. आता मी इथे परत थोडंसं तेल गरम केलं होतं, मला जरा तेल कमी वाटलं. त्याच्यामध्ये आपण लसूणच्या पाकळ्या आहेत, त्या जास्त आपल्याला लाल तांबूस नाही करायच्या, थोड्याशा फक्त तेलामध्ये आपल्याला त्याला तळून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये आपले सुके जे मसाले आहेत, सरसोची डाळ, मोहरीची डाळ, ती पण टाकून आपण व्यवस्थित याच्यामध्ये टाकून मिक्स करायचं आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. तिथे मी 1 वाटी भरून मीठ घेतलेलं होतं. मिठाचा अंदाज तुम्ही तुमच्या हिशोबाने नंतर कमी जास्त करू शकतात. हे सगळं टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये लगेचच आपली किसलेली हळद आहे ती टाकून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आता आपण हे टाकून सगळं व्यवस्थित वरून खालपर्यंत अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे लोणचं ना खूप टेस्टी लागतं. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मी दाखवलेले पदार्थ याच्यामध्ये जे पण जिन्नस टाकलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही घेऊन करू शकतात. तुमच्याकडे जर हळद कमी असेल तर तुम्ही त्याच्या हिशोबाने बाकीचे सगळे साहित्य कमी कमी घेऊन तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात. असं व्यवस्थित आपल्याला वरून खालपर्यंत हलवायचं आहे. त्यानंतर आपण आपली जी कैरी आहे ती पण टाकून घेऊया याच्यामध्ये आणि परत व्यवस्थित आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने अगदी वरून खालपर्यंत आपले सगळे मसाले आपल्या कैरीला आणि हळदीला लागले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही सगळे साहित्य पहिलेच काढून ठेवा, म्हणजे आपल्याला लोणचं करायला पुढे जड जात नाही. तर आता आपल्याला हे सगळं थंड होऊ द्यायचं आहे मिक्स केलेलं. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हा गूळ टाकायचा आहे. गरम याच्यामध्ये गूळ टाकू नका. आता इथे माझं बघा थंड झालेलं आहे. 1 ते 1.5 तास मी राहू दिलं होतं. त्यानंतर मी आता याच्यामध्ये हा 1.5 किलो गूळ टाकते. 3-3.5 किलो हळदीला मी 1.5 किलो गूळ वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात किंवा गूळ हा तुम्ही स्किपही करू शकतात. जसे तुमची आवड असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकतात. पण गूळ टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते, नक्की तुम्ही टाकून बघा. आता गूळ टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे वरून खालपर्यंत. तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये गूळ पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला गूळ मिक्स केल्यानंतर हे लोणचं असंच या भांड्यामध्ये राहू द्यायचं आहे रात्रभराकरता, म्हणजे गूळ अगदी छान याच्यामध्ये विरघळून जाईल आणि अगदी छान आपलं लोणचं तयार होणार आहे. लगेच भरायची घाई करू नका. आता हे बघा, अशा पद्धतीने मी गूळ टाकून याला व्यवस्थित ठेवलं आहे रात्रभराकरता. तुम्हाला नंतर दाखवते मी. हे बघा, रात्रभरानंतर अगदी तेल मस्त वरती आलेलं आहे. तुम्हाला जर तेलाचं प्रमाण कमी वाटलं ना तर तुम्ही नंतर तेल गरम करून थोडं थंड करून ते तुम्ही याच्यात टाकू शकता. एकदम गरम गरम तेल नंतर टाकायचं नाही आपल्याला. तेल जर तुम्हाला कमी वाटत असेल तर नंतर तुम्ही एकदम कडकडीत तेल गरम करून त्याला थंड करून याच्यामध्ये मिक्स करू शकतात. अशा पद्धतीच्या काचेच्या बरणीमध्ये लोणचं कधीही भरा, म्हणजे आपलं लोणचं हे वर्षानुवर्ष टिकून राहतं. तिथे मी काचेच्या बरणीमध्येच लोणचं भरते, त्यामुळे लोणचं आपलं कधीही खराब होत नाही. आणि लोणच्यामध्ये मिठाचं प्रमाण अगदी योग्य असलं ना तर लोणचं कधीही खराब होत नाही. त्याच्यामुळे मीठ टाकताना अगदी व्यवस्थित टाका. इथे माझं मीठ टाकताना मी 1 वाटी टाकलेलं, त्यानंतर मला अजून थोडं कमी वाटलं तर मी अजून 3 मोठे चमचे, म्हणजे पोहे खायचा चमचा आहे ना ते 3 अजून चमचे मी टाकलं होतं. त्याच्यामुळे टेस्ट बरोबर आली. तुम्ही नंतर टेस्टनुसार करू शकतात. हे बघा, त्या लोणचं पाहू शकता किती मस्त बनलेलं आहे आणि तेलसुद्धा अगदी छान वरती आलेलं आहे आणि टेक्स्चर पण किती मस्त आलेलं आहे आपल्या लोणच्याला, तुम्ही पाहू शकताय. अशा पद्धतीने तुम्हीच घरच्या घरी हळदीचं लोणचं करून बघा. हे बघा, आणि अशा पद्धतीने आपल्याला पॅक करून बरणी ठेवायचे आहे, म्हणजे लोणचं खराब होणार नाही. आणि अगदी काढताना सुद्धा तुम्ही छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवू शकतात खाण्याकरता. ही बरणी सारखी खोलून बघायची नाही, म्हणजे फक्त आपल्याला खाण्यासाठी तुम्ही छोट्या बरणीमध्ये काढा आणि ही बरणी अशी जशी ठेवा. लोणचं संपल्यावर परत तुम्ही त्या बरणीमध्ये काढू शकता. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपीला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्ही सुद्धा लोणचं